नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापुढे करण्यात आले। निषेध आंदोलन यावेळी प्रमुख उपस्थिती अब्दुल सत्तार, अब्दुल गफूर, महानगराध्यक्ष BR कदम, जिल्हाध्यक्ष केदार पाटील साळुंके, राजेश पावडे, अनिल मोरे, महेश देशमुख, श्रावण रॅपनवाड, ॲडव्होकेट सुरेंद्र घोडजकर, अब्दुल गफार, सत्यपाल सावंत, प्रफुल्ल सावंत, सुभाष काटकांबळे, बालाजी चव्हाण, सुरेश हटकर, गगन यादव, दीपक सिंग हुजुरिया, गौतम शिरसाट, गंगाधर सोंडारे, डॉक्टर करुणा जमदाडे, डॉक्टर रेखा चव्हाण, पठाण मॅडम, मसूद खान, रहीम खान, रामचंद्र गायकवाड, ॲडव्होकेट प्रसंजित वाघमारे, बापूसाहेब पाटील, हंसराज काटकांबळे, अजय येडके यांच्यासह अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते। पहा फक्त HRD न्यूज चॅनल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। लोकशाही विरोधी मोदी शहाचं करायचं काय? अरे हिटलरवादी सरकारचं करायचं काय? मोदी सरकार होश में, मोदी सरकार होश में, संघर्ष पुरुष राहुल गांधी जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। सोनिया जी गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्र प्रदेश को आज काँग्रेसचे आंदोलन, मी गगन यादव, काँग्रेस पार्टीचा शहर उपाध्यक्ष, आज या नात्यानं आंदोलन केले की आमचे जे वरिष्ठ नेते आहेत सोनियाजी गांधी, प्रियंकाजी गांधी, राहुल गांधी यांना ईडीची भीती दाखवून भाजप जे राज करायचा प्रयत्न करते, मुद्द्यावरून भटकण्याचं काम जनतेला करत आहे, त्याकरिता आज आम्ही इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सगळ्या काँग्रेस पार्टीचे नेतागण इथं धरणं आंदोलन केलं आणि आमच्या पार्टीचे लोकांना आज निवेदन देऊन कलेक्टर साहेबांना हे सांगले की आमच्या पार्टीचे जे राहुल गांधी आहे याच्यावर थोडीशी आज आली तर आम्ही भारत बंद केल्याशिवाय सोडणार नाही। तुम्ही मुद्द्यावर भटकून या जनतेची दिशाभूल करून काहीच भेटणार नाही। तुमचे पाप लपिण्याकरिता आमच्या गांधी परिवाराला टार्गेट करत आहे। अरे या परिवारानं आपल्या देशासाठी 2 माणसाचा बलिदान दिला। हे आतंकवादी भिणारी माणूस नाही, ईडी आणि सीडीने काय भिणारे आहेत का? असे भीत नाहीत। जे भाजपच्या लोकांना मोदीला कळायला पाहिजे की कोणावर कारवाई करायची आणि कोणाला नाही। याच्या मागे सगळं भारतातले जनते सोबत आहे आणि काँग्रेस पार्टी सोबत आहे। असं कोणताही त्रास आम्ही राहुल गांधीला होऊ देणार नाही आणि सहन करणार नाही। समजा भारतात आंदोलन छेडूत आणि भारत बंदचं आंदोलनही करूत। आता याकरिता आम्ही आज कडकडीत निषेध केला आणि निषेध करत राहील असेच आमचे काँग्रेसचे 2 शब्द बोलून मी आपलं राजेश पावडे, काँग्रेस सरचिटणीस, आमचे राहुलजी गांधी, सोनिया गांधी भाजप सरकार त्रास देत आहे। वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळे आरोप करून नेत्याला कोणत्या प्रकारे आता काँग्रेसच्या भारतामध्ये असो महाराष्ट्रामध्ये आहो या सरकारला माझं सरकार कंटाळलेले आहे आणि त्या कंटाळलेल्या असल्यामुळे आम्ही सर्व समाजाची लोक काँग्रेसच्या पाठीमागे उभे राहिल्यामुळे वरच्या लेवलवरून आमच्या नेत्याला यांना त्रास देण्याचा प्रकार चालू आहे। प्रकार थांबण्यासाठी आम्ही उतरलेले आहोत। या आंदोलनामध्ये आम्हाला काँग्रेस आघाडीचं सरकार येणार आहे आणि त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचे नेते राहुल गांधी असोत, आमचे अध्यक्ष स्वराज्य असो, सोनिया गांधी असो, त्यांना कोणताही त्रास आम्ही करणार नाही। रस्त्यावर पुढे आम्ही नांदेड बंदच्या कोणत्याही प्रकारे आम्ही भ्रष्टाचाराच्या आम्ही विरोधात आहोत। बांधव असोत, सर्व समाजाचे त्रास देण्याचं काम लोक करत आहेत आणि धन्यवादाचं काम करत आहेत। सगळ्या प्रकारचा निषेध म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहोत। येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे नांदेड बंदची सुद्धा हीच आम्हाला सरकारला इतकं सांगायचं की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला न्याय द्यावा ही आमची मागणी आहे। नांदेड जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीनं राहुलजी गांधी आणि सोनिया गांधी यांचं दोषारोप पत्रामध्ये नॅशनल हॉरन प्रकरणामध्ये नाव दोषारोप पत्र आल्यामुळं
या हिटलरशाही सरकारच्या विरोधामध्ये आज तीव्र धरणं आंदोलन करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. मला या नरेंद्र मोदी सरकारला सांगायचं आहे की अमेरिकेसारख्या देशाने एवढा मोठा टेरिफ या ठिकाणी लावला, त्याच्या विरोधामध्ये ह्यांना बोलणं होत नाहीये. अमेरिकेच्या विरोधामध्ये बोलण्याची ह्यांची हिंमत होत नाहीये. आणि टेरिफ सारखे जे कर या ठिकाणी अनावश्यक कर या देशावरती लावलेले आहेत, हे कुठंतरी झाकण्यासाठी असे प्रकरण उकरून काढून कुठंतरी 15-20 वर्षाच्या प्रकरणामध्ये आज दोषारोप पत्र दाखल करायचं आणि त्याच्यामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधीचं नाव टाकायचं. म्हणजे आज टेरिफ सारखा प्रश्न पाठीमागे जाईल अशा पद्धतीची धूर्त नीती या भाजप सरकारची राहिलेली आहे. आणि म्हणून या हिटलर सरकारच्या विरोधामध्ये आज काँग्रेस या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहे. जर येणाऱ्या कालावधीमध्ये जर अशाच पद्धतीनं जर हिटलरशाही पद्धतीनं जर हे भाजप सरकार वागत असेल तर येणाऱ्या कालावधीमध्ये रस्त्यावरती उतरून काँग्रेस निश्चितपणाने या ठिकाणी उतरणार आहे, हे मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. कल राहुल गांधी के ऊपर जो सोनिया गांधी के ऊपर जो उन्हें जो बुलाकर पूछताछ के लिए बुलाया गया, एफआईआर फाड़ा गया, हम इसके निषेध में आज सभी कांग्रेस कमेटी की ओर से और प्रदेश के सभी सचिव इसमें शामिल होकर हम भाजपा सरकार का और ईडी का निषेध करते हैं. क्योंकि जिस तरह से जो ईडी ने जो बुलाकर पूछताछ हर बार विरोध पर परेशान किया गया, कोई मतलब नहीं है. क्योंकि जिस तरह से हमें राहुल गांधी जो संगत कर रहे हैं, जो गुजरात में जो एक अधिवेशन कांग्रेस ने जो भारी दी, जो शुरुआत की कांग्रेस ने, आज भाजपा सरकार मोकले गई और जो हिटलर से चालू करने का उन्हें ईडी को आगे कर हमारे नेताओं को जो फाड़ कर बार बार बुलाकर पूछताछ कर हिरेन प्रकरण हालांकि कुछ नहीं. जिस तरह से एक ने भी वो कोई दाखिल किया गया, वो दाखिल किया गया था 12 साल पहले, जो किस हुए या जो उनकी जो ये सुब्रमण्य स्वामी उन्होंने दाखिल की थी 12 साल पहले. वो उसके बाद में उन्होंने स्टे भी लिया उसके ऊपर. उसके बाद में ये सरकार मोकले गई. कुछ नहीं मिलने के बाद में हमारे नेता राहुल गांधी और सोनिया गांधी जो कांग्रेस को मजबूत किया जा रहा और आज हिंदुस्तान में कांग्रेस एक अच्छी ताकत से जो उभरी है. आज 101 खासदार चुन के आकर और जो तकरीबन इंडिया अलायंस के 250 खासदार रहकर जो वक्फ बिल के लिए या हक मामले में जो सरकार को घेरने का काम कर रही है और सरकार मोकलाई गई. और जो मोदी और शाह और जितने भी गुंडागर्दी जो करने वाले थे वो आज जो सत्ताधारी बैठे, असली तो कांग्रेस ने जो बलिदान दी वाली है. कांग्रेस बलिदान देकर जो 70 साल राज की फिर इतना लंगा नाच नहीं किए. ये लोगों ने 10 साल 14-12 साल से जो लंगा नाच कर रहे हैं, हर व्यक्ति को जो परेशान करने का काम कर रहे हैं. जो अगर इनके विरोध में बोलता है उसके ऊपर ईडी का गुना दाखिल करती है. या सरकार बंगाल सरकार वाले को भी कितने को देखिए, आज फडणवीस भी, आज महाराष्ट्र सरकार भी देखिए, आज उनके खिलाफ वो भी एहतजाज करता है, उसके ऊपर गलत कार्रवाई करते हैं. आज नागपुर देखिए कहते हैं अरे बात तुम्हारा कानूनी कार्रवाई, किसी घर तोड़ देते हैं, घर पे बुलडोजर चलाते हैं. आज ये सरकार भाजपा सरकार और फडणवीस सरकार आज कांग्रेस से डर रही है. हमारे नेता राहुल गांधी से डर रही है और सोनिया गांधी और खड़गे साहब और हमारे राष्ट्रीय अध्यक्ष खड़गे साहब, हमारे जो प्रदेश अध्यक्ष है और जितने भी हमारे जो कार्यकर्ता है आज रोड पर निकल गए. कल को अगर जरूरत पड़ी तो हम जेल भरो आंदोलन भी चालू करिए, जितना भी करने का हम एक होकर कांग्रेस एक मजबूती से नांदेड़ की कांग्रेस, शहर कांग्रेस हो या जिला कांग्रेस हो, मजबूत है. हमारे खासदार आज बम्बई में है और हमारे दोनों भी जो जिला अध्यक्ष है उन्होंने भी बाहर है. इसलिए आज शहर कांग्रेस में हमारे सभी साथियों ने धरना दिए. मैं आपके माध्यम से एक चैलेंज देना चाहता हूं मोदी सरकार को और फडणवीस सरकार को, आप कितना भी जुल्म कर लीजिए, कार्यकर्ता डट कर रहिए और जरूरत पड़ी तो हम जेल आंदोलन भी करिए.